एवढ्या मॅच कडे तमनाथ विपक्ष कांडरोली या दोन टीम दरम्यान आपण मॅच पाहतोय. पहिला फटका कन्व्हर्ट केलाय खऱ्या अर्थानं सचिनच्या बॅट मधून मोठा फटका कन्व्हर्ट झालाय. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं कांडरोली टीम कडून सुभाष आणि सुभाष वरती हल्ला चढवलाय खऱ्या अर्थानं सचिननं. पहिल्या चेंडू वरती 4 नॉकआउट ओपन केला सचिननं. 4 धावा त्या पुस्तकावरती. चला कुंभे संघ आता आपण विश्रांती घ्या. पुढील बॉल सुभाषचा. यामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका फसला होता जरूर परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये टार्गेट झालाय. चेंडू दिंगून चाललाय सरळ रेषेत सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक फळला असतो सचिनच्या बॅटनं. दुसरा चौकार आपण पाहतो. जबरदस्त मॅच आपण पाहिली होती खऱ्या अर्थानं. रायकरपाडा कुंभे विपक्ष ढोणेवाडी 1 चेंडू 1 धावे समीकरण होतं आणि त्याचबरोबर अतिशय चांगला फटका विजयच्या माध्यमातून लगावला आणि ते कुंभे संघ जिंकला. कमलाकर राहिले ते मॅचचा मॅन ऑफ मॅच. म्हणजे चांगला खेळ दाखवला कुंभे टीमनं आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना. यस तिथे कमबॅक केलं थोडंसं आपण पाहतोय. तिसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज सुभाषनं. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे कारण की ही मॅच आपण पाहतो अवघ्या 3 षटकांची आणि 3 षटकामध्ये मागेला आपण पाहिला एक मोठी रणनीती आखली होती खऱ्या अर्थानं. नक्कीच ढोणे टीमनं त्या धावा चेस केल्या कुंभे टीमनं. यामध्ये फटका कन्वर्ट केलाय. नो मॅच लँड आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडं 6 धाव्यांसाठी. आलाय षटकार. सचिनला रोखणं खूप अवघड झालंय गोलंदाज सुभाषला कारण की 4 चेंडूमध्ये सुभाषनं आतापर्यंत खर्च केल्या टोटल 14 धावा. त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अजूनही उर्वरित या षटकांमधले 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये कमबॅक केला जाईल की पुन्हा एकदा वर्चस्व दाखवला जाईल सचिनच्या माध्यमातून येणारी वेळ सांगेल. यावेळेला पुन्हा एकदा तीच दिशा तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय परंतु चेंडू यावेळी एका टप्प्याने चाललाय सीमारेषा पलीकडं. फलंदाज सचिनच्या बॅटनं अजून एक मोठा फटका 4 धाव्यांसाठी. अपलातून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ताबडतोब फलंदाज सचिनच्या बॅटमधून. टोटल आपण पाहतोय वैयक्तिक आणि सांघिक पाहतोय 18 धावा पडल्यात. जबरदस्त फटकेबाजी. आता अंतिम चेंडू प्रगतीपथावर थोडासा महागडा सुभाष पाळ्या षटकामध्ये खूप महागडा ठरला. एकही सफलता न मिळवता टोटल 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि अजूनही या षटकातला अंतिम शेवटतील बॉल शिल्लक आहे. समोर फलंदाज पुन्हा एकदा सचिन ऑन स्ट्राईक. यायला मित्र अजून एक मोठा बिग हिट अंतिम चेंडूवरती आल्या 6 धावा. फलंदाज सचिन ऑन फायर. जबरदस्त फटकेबाजी. षटक क्रमांक झालाय पहिला समाप्त. महागडा षटक फेकलाय गोलंदाज सुभाषनं. षटकामध्ये टोटल धावा खर्च केल्या 24 धावा. जबरदस्त फटकेबाजी. फलंदाज सचिननं वैयक्तिक 6 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक धावा जमा केल्यात 24. आक्रमण फक्त त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो खऱ्या अर्थानं गोलंदाज विजय. कंट्रोल टीमकडून विजय कमबॅक करेल की विजयवरती देखील पूर्णपणे हल्ले प्रत्येला चढवतील. आता स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज तमनाट टीमकडून सागर. पहिला बॉल विजयचा सागरसाठी. षटअपला चेंडू फटका कन्वर्ट केलाय. कळायच्या माध्यमातून चेंडूला कलाटने दिली. एक्स्ट्रा कव्हर रिझनला तिथे मिळाली फक्त सिंगल. तरी सागरला माहिती आहे सचिन पूर्णपणे सेट झाला आहे खेळपट्टीवरती आणि गरमागरम फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्या फलंदाजाला स्ट्रायकरवरती आणण्याचं काम मात्र केलं सागरनं.
विजेचा पुढील चेंडू फलंदाज सचिन स्ट्राईक रोटेट झाले. सचिन आले स्ट्राईक एंड वरती, ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय तब्बल 3 चौकार आणि 2 षटकार पाहिलेत. आणि पुन्हा एकदा तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती तमना टीम कडून. विजेचा पुढील बॉल याईल मात्र पुन्हा एकदा फटका कन्वर्ट केलाय. नो मॅच लँड, चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. गोळीचा वेगानं 4 धाब्यांसाठी. थँक्स डीजे. जबरदस्त फटका कन्वर्ट केला. गोलंदाज विजयवर देखील प्रत्येकाला चढवलाय फलंदाज सचिनच्या माध्यमातून. धाव फलक पुढे सरकलाय. टोटल धावा त्या पुस्तकावरती 29 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा कळायचा वापर केला जातोय. जागा बनवल्या फटक्यासाठी आणि चेंडूला ढेकलून दिलाय. खरं तर गली पॉइंट झाला. अजून एक फलंदाज सचिनच्या बॅट नालाय हा चौकार. ऑन चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज सचिन. विजेचा पुढील बॉल षटकातील 4थी डिलिव्हरी आल्या. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राइव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. सिंगलच मिळेल, सिंगल कन्वर्ट झाले खऱ्या अर्थानं. अतिशय देखणा फटका होता. सरळ रेषेनं व्ही झोनच्या मधोमध हा फटका कन्वर्ट केला. तिथे मिळाली सिंगल आणि सिंगलच्या साह्यानं धाव फलक आपण पाहतो. टोटल धावा अंकित झाल्यात 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय खऱ्या अर्थानं तमनाज संघ. विजय पुढील बॉल राईट मारतो विकेट. इथे फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यस इथे फलंदाज होईल बाद. सागर चपारीचं सागर बॅक टू द पॅबिलियन्स. यश इथे फलंदाज बाद झाला. सागरच्या पारीचं आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रकाश नामक फलंदाज तमनाट टीमकडून. सचिन अजूनही आहेत. सचिन वरती मात्र पूर्णपणे अशा अपेक्षा आहेत. अतिशय घातक फटकेबाजी. तब्बल 5 चौकार आणि 2 षटकार आपण पाहतोय लगावलं सचिन. आणि तो सचिन मात्र नो स्ट्रायकर वरती. त्या स्ट्रायकर वरती आणण्याचं काम केलं जाईल की का. आता अंतिम चेंडू या प्रगतीपथावर गोलंदाज विजयचा आणि त्याला समोर फलंदाज प्रकाश नामक आपण पाहतो तमनाट टीमचा. टॉपॅच आपण पाहतो. बॅटची कडा लाऊड सॉंग आमच्या कारांपर्यंत पोहोचलाय. यस पंचांचा इशारा येतो. षटक क्रमांक समाप्त होईल इथे. दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस तमनाट संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदल्यानंतर. टोटल आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती खऱ्या अर्थानं 34 या धावसंख्येवरती. फलंदाज बाद झालाय प्रकाश पारीसंत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास चाललाय. विकास आणि सचिन ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवरती अंतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कंट्रोल टीम कडून. यस करण नामक गोलंदाज आहेत. कमबॅक करावं लागेल. कमबॅक केलं होतं गोलंदाज खऱ्या अर्थानं विजयनं. 2 चौकार जरूर खर्च केले तर देखील 2 महत्त्वाच्या सफलता मिळवल्या विजयनं आणि आपल्या टीमसाठी अवघ्या 10 धावा खर्च केल्या. म्हणजे कमबॅक केलाय गोलंदाजानं. धावसंख्या स्थिर 34 धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. नवीन गोलंदाज करण आहेत. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत सचिन. यावेळी मात्र मोठा फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र चुकी होणार नाही. मोठा फलंदाज सापला रचला होता आणि फलंदाज मात्र अडकला सापल्यामध्ये. फलंदाज होईल बाद. सचिन बॅक टू द पॅबिलियन्स. धन्यवाद. यस फलंदाज बाद झालाय खऱ्या अर्थानं प्रकाश पारीचंत.
यस सचिनच्या पारीचा अंत झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कृष्णा स्ट्राइक एंड वरती. करणनं मात्र कमबॅक केलंय. कमबॅक करणं खूप गरजेचं होतं कांडोली टीमला आणि ते कमबॅक करून दिला. पहिल्याच चेंडूमध्ये मोठा फलंदाजाला बाद केलाय करणनं. हा फटका यस जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं विजयच्या माध्यमातून. तिथे खरं तर धाव मिळेल फक्त सिंगल एका पक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही. आता धाव्यांवरती ब्रेक लावण्याचं काम केलं. ज्या प्रकारे सचिन बाद झाला पूर्णपणे अंकुश लावला जाईल गोलंदाज करणच्या माध्यमातून. यस हा फटक्याला मात्र कुठून काढला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना दुसरीचा प्रयत्न केला जातो. यस आणि 2 धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. धावचीची संधी होती ती संधीचं सोहलं केलं गोलंदाजानं आणि ते फलंदाज होईल बाद. कृष्णाच्या पारीचा अंत. यस फलंदाज बाद झालाय. कृष्णाच्या पारीचा अंत. असं इथं नवीन फलंदाज मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही आणि आपण पाहतो अजून एक डॉट चेंडूची सांगता. राहुल आपण पाहतोय नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे कमबॅक करण्याचं कार्य मात्र केलं करणच्या माध्यमातून. यस मारण्याचा प्रयत्न अजून आपण पाहतो. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. खडेखडे मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज राहुलचा. अजून एक डॉट बॉल आपण पाहतो. अतिशय चांगलं कमबॅकिंग केलं गोलंदाज करणनं. या षटकामध्ये 5 चेंडू फेकल्यात. एक महत्त्वाची सफलता मिळवली आणि अवघ्या 2च धावा खर्च केल्या. म्हणजे अजूनही उर्वरित एका चेंडूचा खेळ आपल्याला बाकी पाहायला मिळेल. याला मात्र फटका कन्वर्ट केलाय. स्टेट ड्रॉचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण फेके तितके चांगले आणि ते काय घडलं जातं. 2 कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि या तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. इथे टार्गेट सेट केलाय. अंतिम चेंडूवरती आला टोटल 2 आणि 2च्या मदतीनं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. यस 38 धावा त्या पुस्तकावरती. तर 38 धावा काढून 39 धावेचं लक्ष बनवलंय. प्रथम फलंदाजी करत असताना तमनाट टीमनं कांट्रोलर टीम समोर. म्हणजे येणारे आता 18 बॉल आहेत आणि 39 धावा बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये विचार केला शतक फेकलं होतं सुभाषनं. तब्बल 24 धावा खर्च केल्या. पूर्णपणे महागडा ठरला होता. त्याचबरोबर अतिशय चांगलं कमबॅक केला. 2 फलंदाजाला बाद केला आणि अवघ्या 10 धावा खर्च केल्या विजयनं आणि त्याचबरोबर करणनं अवघ्या 4 धावा खर्च करत असताना महत्त्वाचे सफलता मिळवल्या. म्हणजे कमबॅक आपण पाहिला. येणाऱ्या 18 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज आहे कांट्रोली टीमला. प्रेक्षकांची अफाट गर्दी खऱ्या अर्थाने आपण पाहतो. जबरदस्त आयोजन. गावदेवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित मैत्री चषक 2026 2026 हे शानदार रुबाबदार पर्व नवीन पर्व आपण पाहतोय. नवे पर्व युवा सर्व खऱ्या अर्थाने आपण पाहतो. युवा टॅलेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं काशीनाथ दादा मिरकुटे आहेत. याचकडून नक्कीच कुंभा संघ ज्या प्रकारे सामना जिंकला तर त्यांच्याकडून टीमला 500 रुपयाची धनराशी देण्यात आली. त्याचबरोबर आपण पहिली मॅच पाहिली होती कुंभे रायकरपाडा विपक्ष नांदगाव. खऱ्या अर्थानं त्या 2 टीम दरम्यान मॅच झाली होती. त्याचवेळी दोन्ही टीमला मात्र नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली आहे. हे दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती. त्यांना देखील पुन्हा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. शंकर आणि त्यांच्या समवेत विजय. 18 चेंडू आहेत आणि 18 बॉलमध्ये टोटल 39 धावा कुठून काढायचे आहेत. कुंभे संघ आपण कुठेही जाऊ नका. इथून विजेता संघ त्यामध्ये आपल्याला अंतिम क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळेल. तिथून जो संघ विजय होईल या चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांवरती छाप सोडेल. अजून लास्ट स्पर्धा आपण पाहतोय. या 8 संघामधले 3 संघ अजूनही खेळी करत असताना आपण या मैदानावरती पाहतो. कुंभ संघाने 2 मॅचेस जिंकल्यात आणि हे 2 संघ मात्र आमने सामने. एका बाजूला आपण पाहतोय तमनाथ संघ ज्या संघाने नुकताच फलंदाजी केली आणि 39 धावेचा लक्ष्य रचला.
कांठोली टीम समोर. स्ट्रायक वरती आपण पाहतो या कांठोली टीम कडून शंकर, तर स्ट्रायक वरती आपल्याला पाहायला मिळेल विजय नामक फलंदाज. तर गोलंदाजी मार्ग वरती पहिला ट्रम्प कार्ड तमनाट टीम कडून राहुल नामक गोलंदाज आपण पाहतो. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. दोन्ही टीमचा खेळ चांगला असेल यात मात्र तीन शंका नाही. पहिला चेंडू फुटत होता परंतु तो लेग स्टिकच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून त्या चेंडूला दंडात्मक घोषित केला. इट वॉज अ वाईट बॉल. संघाचा अकाउंट ओपन होईल एक या धावसंख्येनं. श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र हा फटका फसलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. झेलटेपला जो लागेल पहिला झटका गोल्डन डग आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद शंकर. बॅक टू द पॅव्हिलियन्स. पुढे बॉल. यावेळी मात्र एच लागल्या हवेत झेले खाली यष्टरक्षक. अजून एक ते धक्का लागेल. फलंदाज होईल बाद. यस करण. बॅक टू द पॅव्हिलियन्स. धन्यवाद. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून व्हाईट नंतर लगातार 2 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केल्या. आता अनंत आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. नो फलंदाज. यस मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. अजून एक आपण पाहतोय डॉट चेंडू सांगता म्हणजे गोलंदाज हे खूप ताकदवर आपल्याला पाहायला मिळेल तमनाट टीमच्या गोलंदाजाकडून. राहुल आहेत अतिशय चांगले गोलंदाजी. 3 चेंडूची सांगता होत्या. एकच धाव आणि 2 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. यस अजून एक आपण पाहतो डॉट चेंडू सांगता. कदाचित वाटलं होतं कांडलोली संघ एकतर्फा मॅच एकतर्फा झुंज देईल तमनाट टीम समोर. पण ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहिली तमनाट टीमच्या गोलंदाजी मात्र आपण पाहतोय ताकदवर गोलंदाजी. एकतर्फा मॅच होईल खऱ्या अर्थानं. ती खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर तमनाट टीमसाठी मोठे फटके खेळून देत नाहीयेत. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज राहुलनं. अजून एक मारण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर यष्टनच्या मध्ये अडवलाय. पंचांचा बोट आकाशाकडे लागेल. अजून एक धक्का. धक्का क्रमांक 3. फलंदाज अनंता. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. यस फलंदाज आनंदाच्या पारीचा अंत झालाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज.
कांडोली टीम मात्र अडचणीत सापडले की काय, कारण की एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आता गोलंदाज राहुलचा हा अंतिम चेंडू. आणि चेंडूवरती मात्र आसमान दाखवलाय, चेंडूला फेकून दिलाय वाईड लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. फलंदाज सूरजच्या बॅट नालाय हा बेगिट 6 धाव्यांसाठी. थँक्स डेज. यस 7 धावा त्या पुस्तकावरती. समीकरण अवघड असेल, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रतिशतक 16.00च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल करावा लागेल. सचिन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडूवरती मात्र सफलता मिळवल्या. फलंदाजीला बाद लागेल अजून एक धक्का खऱ्या अर्थानं कांडोली टीमला. विजयच्या पारीसंत ज्या फलंदाजावरती आता अशा अपेक्षा होत्या, तो फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला परतला. एकतर्फा मॅच होत चालल्या, कारण की समीकरण खूप अवघड असेल. ज्या प्रकारे पहिला चेंडू फेकला सचिननं, फलंदाज विजयच्या पारीसंत गेला. समीकरणामध्ये बदल झाला. आता येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे कांडोली टीमला. धन्यवाद डीजे. अतिशय चांगलं सुमधुर संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याने देखील आपण मैत्री चषकाच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करूया. नवीन फलंदाज सुभाष ताला स्ट्राइक एंड वरती. यस, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. कुठल्या प्रकारच्या चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ निघून झालाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक आपण पाहतोय डॉट चेंडू सांगता. पहिल्या चेंडूवरती सफलता, त्याचबरोबर दुसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज खऱ्या अर्थानं सचिननं. 2 चेंडूची सांगता. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकतर्फा मॅच होत चालली आहे. यामध्ये उचललाय फुल आणि सक्सेसफुल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय झेल टिपण्याची संधी होती, पण ज्या प्रकारे चेंडू हाताला ब्रश झाला क्षेत्ररक्षकाच्या आणि निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडं 6 धाब्यांसाठी. थँक्स डीजे. यस, इथे आपण पाहतोय षटकार आलाय. षटकाराची खूप गरज होती कांडोली टीमसाठी. षटअपला चेंडू होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही. लगेच कमबॅक आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून. षटकारानंतर कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी. षटकाराच्या नंतर आपण पाहतो टोटल 13 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा त्या फलकावरती. 4 गडी गमावलेत कांडोली टीमनं. टॅप केल्या नजाकत दाखवली. क्रिकेटचा मादकरी सौंदर्य दाखवत असताना चेंडूला दिली कलाटणी, जागा बनवली आणि चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडं. फलंदाज सुभाषच्या बॅटनं अजून एक मोठा फटका 4 धाब्यासाठी. थँक्स. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 17 धावा अंकित झाल्यात. अजून अंतिम चेंडू शिल्लक आहे. दुसरा अंतिम चेंडू संपन्न होईल, आपण लगेच अंतिम टार्गेट आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. येस, 7 चेंडू आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे अजून दोन्ही बाजूने सामना समांतर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 22 धावा. येस, यावेळी मात्र मोठा फटका फसला की काय क्षेत्ररक्षक आहेत सोप्पा झेल. मात्र मम्मी जमिनीला जाणं आपण पाहतो. हा झेल सोडलाय की खेळ सोडलाय, कॅच सोडले की मॅच सोडले.
हा प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. अंतिम चेंडू होता, अंतिम चेंडूवरती आल्यात 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 19 धावा. आता समीकरण येऊन पोचलंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी कांडोली टीमला बनवायचे आहेत कंपल्सरी 20. 6-20 समीकरण. 3 मोठे फटके, 3 षटकार लगावावे लागतील फलंदाजाला. फलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सूरज, ज्याच्याकडे क्षमता आहे कारण की त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, त्याचबरोबर सुभाषच्या बॅटमध्ये देखील आपण एक षटकार आणि एक चौकार पाहिला. म्हणजे दोन्ही फलंदाज हे दमदार आहेत. बनवायचे आहेत 6 चेंडूमध्ये टोटल 20 विजयासाठी. चला स्पीडअप करा, विनंती असेल तमनाट टीम. आपण फील्डची रचना लगेच करून घ्यायची. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतो 20 धावा संख्येची गरज. नवीन गोलंदाजीच्या बोवल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यस, कृष्णा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम स्लोग ओव्हर आणि स्लोग ओव्हर मध्ये कृष्णाला 20 धावा डिफेन्स करायच्या आहेत. इथे धावा डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील. समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत. यस, सूरज आहेत ज्याच्या बॅटनं एक षटकार पाहिला. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज आहे कांडोली टीमला. यायला मात्र दिशा दिली चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर झाला. हा मात्र आपण पाहतोय चेंडू गोळीचा वेगाने चालला सीमारेषा पलीकडे. फलंदाज होतोय स्ट्राईक एंड वरती सूरज आणि सूरजच्या बॅटनं आलाय हा विकेट 6 धाब्यांसाठी. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका सूरजच्या बॅट आल्यात. 6 धावा. 25 धावा आपण पाहतो यावेळी 10 पुस्तकावरती अंकित झाल्यात. यावेळी मात्र फुलटॉस पुरेपूर फायदा. जसंच तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से, सेंट का जवाब पत्थर से देत असताना फलंदाज सूरजच्या बॅटनं अजून एक षटकार. थँक्स डीजे. 6 चेंडू 20 धावा संख्येची गरज असताना लगातार ते 2 चेंडूवरती 2 मोठे बिग हिट, 2 षटकार आलेत. आता समीकरण पूर्णपणे बदललंय. टोटल धावा त्या पुस्तकावरती अंकित झाल्यात 31. समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा संख्येची गरज. यास इथे लिडिंग एज फलंदाज होईल बाद. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन्स. धन्यवाद डीजे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण चाललंय बदलत. 3ऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय सूरजच्या पारीनंतर. आता नवीन फलंदाज बालाराम आपण पाहतोय. यस, बलिराम स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडू 8 धावा संख्येची गरज आहे विजयासाठी कांडोली टीमला. यावेळी मात्र उचलला जरूर. चेंडूमध्ये उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे त्यावेळी चूक होणार नाहीये. जजमेंट पूर्णपणे चुकीचं नसेल. फलंदाज होईल बाद. धन्यवाद डीजे. फलंदाज बाद झालाय बलिरामच्या पारीच्या अंत. आता समीकरण अवघड असेल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजाला बाद केलाय. एक तेरी तो एक मेरी या प्रकारचं दृश्य आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज कृष्णानं. आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय संदीप उतरलाय. समीकरण थोडंसं आता अवघड असेल.
येणारे शेवटील 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अवघ्या 8 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 8 धावा. यश यावेळी मात्र फटका कन्व्हर्ट झालाय. स्कोरड क्षेत्रामध्ये चेंडू गडगडत चाललाय कार्पेटला चाटत. यश इथे काय घडलंय. यस 2 धावा सहजरित्या पूर्ण. चितेच्या चपलाईने आणि गोळीसाहेब वेगाने केल्यात. यस यस पंच यस रिव्ह्यू इथल्या पंचांच्या माध्यमातून ऑनफिल्ड अंपायरनं की तिसऱ्या पंचांची मांग केली. आमचे डिजिटल पंच केटीसी पंच आपल्याला नक्कीच त्या चेंडूची पाहणी केली जाईल. फलंदाज बाद आहे की नाबाद याच्यासाठी यस टेक्निकल पंच आहेत. डिसिजन तर पेंडिंग आहे. जर धाव कंप्लीट झाली तर एक चेंडूवरती 6 येतील. जर फलंदाज बाद झाला खऱ्या अर्थानं तर एक वेगळं समीकरण असेल, एक अवघड समीकरण असेल. टेक्निकल पंच नक्की त्यांची पाहणी चालू आहे. यस फलंदाज बाद होईल. यस फलंदाज बाद झालाय. टेक्निकल पंच धन्यवाद डीजे. प्रथम सामना जिंकणं तर खूप अवघड झालाय, खूप मुश्किल झालाय खऱ्या अर्थानं कंट्रोल टीम समोर. कारण की आपण पाहतोय अंतिम 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये टोटल 7 धावसंख्येची गरज आहे. ही धाव जर कंप्लीट झाली असती तर एक दुसरं अलग दृश्य आपल्याला पाहायला मिळालं असतं. 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. एकाच चेंडू वाट गेला तर नक्कीच एक दैवी चमत्कार आपल्याला पाहायला मिळतील. 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती कृष्णा अतिशय चांगले गोलंदाजी कमबॅक केला. षटकारानंतर कमबॅक करणं होतं गरजेचं आणि कमबॅकिंग गोलंदाजी करून दाखवल्या कृष्णानं. यावेळी मात्र मिस्टाईंग फटका हा विजयी फटका नसेल कारण की ते विजय मिळवलाय नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या तमनाट टीमनं. धन्यवाद डीजे. यस डीजे आता वेळ खूप कमी आहे. हार्ड लक असेल खऱ्या अर्थानं. कंट्रोल टीम आपण खूप लांबवरचा प्रवास केला आणि इथपर्यंत पोहोचल्यात. अंतिम दुसऱ्या मॅच मध्ये आपण परास्त झालात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. यस मॅचचा मॅन ऑफ द मॅच जसं आमचे स्कोरर मित्र प्रदीपजी हिलम आम्हाला दर्शवले जातील त्यांच्या माध्यमातून